श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी मिळतेच, हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात, असा विश्वास भक्तांचा आहे. कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते. आजच्या या कथेचा मूलमंत्र तुमच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा देऊन जाईल. त्यामुळे आजची कथा संपूर्ण ऐका, जेणेकरून आपल्या मनातील असणाऱ्या वाईट प्रवृत्ती, अहंकार यांचा नाश होण्यास नक्कीच मदत होईल. मनुष्य जीवन हे सुख, राग, क्रोध, द्वेष अशा विविध भावनांनी गुंतलेलं आहे. मनुष्याचे लक्ष अहंकाराकडे लगेच वळते. त्याला खत पाणी दिल्याने मनुष्य वाईट मार्गाला लागतो. त्याला विपरीत परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे अशा वाईट मार्गांना मुळातूनच नष्ट केल्याने पुढील प्रचिती येत नाही. याचा उत्तम दाखला देण्यासाठी आजची कथा घेऊन येत आहोत. कथेचे नाव आहे मुळासकट उपटून काढावे. आटपाट नगर होते. गावाबाहेर एक गरीब ब्राह्मण राहत होता. घरासमोर तुळशीचे वृंदावन होते. दुर्वांचे हिरवेगार गालीचे पसरलेले होते. विविध रंगांची सुगंधी फुलांची रोपटी होती. एक विशाल आम्रवृक्ष होता. काही रामफळांची तर काही सीताफळांची झाडे होती. अंगणात नियमित सडासमार्जन होत असे. पक्ष्यांची किलबिल चालू असे. वृक्षांमुळे अंगणात गारवा असे. एक दिवस त्या अंगणात एक नवेच रोपटे उगवलेले ब्राह्मणाने पाहिले. रोपट्याचा हळूहळू वृक्ष झाला. त्याला मोहर आला, सुंदर फळे लागली आणि एक दिवस एक पक्व फळ गळून खाली पडले. एका गायीने ते फळ पाहिले. गोल पिवळसर रंगाचे फळ दिसताच तिने ते फळ खाऊन टाकले. ब्राह्मणाला आनंद झाला, पण तो फार वेळ टिकला नाही. विषारी फळे विषारी दृष्ट माणसासारखीच बाहेरून आकर्षक व विलोभनीय दिसतात. पाहता पाहता ती गाय जमिनीवर पडली आणि चारही पाय झाडीत गतप्राण झाली. पण ब्राह्मणाला त्या फळाचा संशय आला नाही. दुसऱ्या दिवशी शेजारचा एक मुलगा आला. त्यानेही झाडाखाली पडलेले ते पिवळसर सुंदर फळ पाहिले आणि खाऊन टाकले. तो काय आश्चर्य! पाहता पाहता तो मुलगा हातपाय झाडीत लगेच गतप्राण झाला. आता मात्र ब्राह्मणाचे डोळे उघडले. अरे, हा तर विषवृक्ष आहे. त्याला विलक्षण संताप आला. घरातून त्याने धारदार कुऱ्हाड आणली आणि त्या वृक्षांच्या फळांनी लगडलेल्या फांद्या सपासप तोडून टाकल्या. फळांचा ढीग करून ती फळे जाळून टाकली. काही दिवसांनी पुन्हा वृक्षाला फांद्या आल्या, मोहर आला, पुन्हा रसदार विलोभनीय फळे आली. पण ही फळे पहिल्यापेक्षा अधिक मोठी व विलोभनीय होती. ब्राह्मणाला पश्चाताप झाला. विषवृक्ष पुन्हा कसा कसा फोपावला याचा तो विचार करू लागला. संसाराचे प्रेम, देहसुखाची आवड, हावरटपणा, ज्याला आपली तहानभूक आवरता येत नाही अशी माणसे, प्राणी, पक्षी लोभात पडतात आणि नाश पावतात. लोभ हे सर्व पापांचे मूळ आहे. या विचाराने तो अस्वस्थ झाला. त्याला आपल्या हातून घडलेल्या चुकीचा पश्चाताप झाला. माझ्या या सुंदर उपवनातील हा विषवृक्ष म्हणजे भाग्यवान पित्याच्या घरातील दरिद्री मुलगा आहे. तो घराचे वैभव नष्ट करतो तसा हा वृक्ष माझ्या बागेचे सौंदर्य नष्ट करीत आहे. आता काय करायचे या विचारात तो गढून गेला. आपला पती विचारमग्न स्थितीत असा का उभा आहे म्हणून त्याच्या पत्नीने त्याला विचारले. कसला विचार करताय? ब्राह्मणाने विषवृक्षाकडे बोट दाखवून सगळी हकीकत सांगितली. पत्नी म्हणाली, फांद्या तोडून वृक्ष मरत नाही, तो मुळासकटच उपटून टाकावा लागतो. ती पुढे म्हणाली, तुम्ही फळे तोडलीत, फांद्या तोडल्यात, पण मुळे ठेवलीत. जोपर्यंत मुळे जमिनीत घट्ट चिकटून राहतात
तोपर्यंत वृक्ष कधीच मरत नाही. जर या संकटापासून मुक्तता हवी असेल तर त्या वृक्षाची मुळेच नष्ट करा. ब्राह्मण ज्ञानी होताच काम, क्रोध, मद, मत्सर, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, अहंता, कामना, भावना, असूया, वासना, इच्छा इत्यादींची फळे गोड वाटली तरी विषवृक्षांच्या फळाप्रमाणे ती प्राणघातक असतात. हे दुर्गुण मुळापासूनच नष्ट करावे लागतात. ब्राह्मण लगेच घरात गेला, कुदळ, फावडे, कुऱ्हाड आणली आणि तो वृक्ष मुळापासूनच तोडून टाकला व चिंतेपासून मुक्त झाला. कोणताही दुर्गुण वा विषवृक्ष मुळापासूनच नष्ट करावा लागतो. फांद्या आणि फळे तोडून विषवृक्षाची वाढ थांबत नाही, हेच खरं. तर आजच्या कथेचे सार आहे, आपल्या आयुष्यात अशा अनेक वाईट गोष्टी घडतात किंवा आपण अहंकाराला बळी पडतो, तर अशा गोष्टी किंवा अहंकार मुळापासूनच उपटून काढावे, तरच जीवन सार्थकी लागेल. श्री स्वामी समर्थ.